आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मेहकर विशेष प्रतिनिधी गजानन राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकरमध्ये ओबीसी आरक्षण बचावकरिता वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य मैदान येथे जाहीर सभा घेतली। यावेळी ओबीसी समाजाचे 100 आमदार झाले पाहिजेत तरच आरक्षण टिकेल आणि या येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व ओबीसी समाजाने एकजुटीने ताकद दाखवा असं वक्तव्य डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांनी केलं। आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, अविनाश भाऊ भोसीकर यांचे सर्व सहकारी आपल्यामध्ये सामील झालेले आहेत आणि आज जे आरक्षणावर घालणारे मनुवादी आहेत। बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश भाऊ जाधव, मंचावरील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, उपस्थित सर्व मेहकर मधील सर्व बांधवांना माझा जय ओबीसी जय भीम। बांधवांनो, आरक्षण की हे आरक्षण आता इलेक्शनच्या अगोदर जाणार नाही। हे आरक्षण ओबीसीचं आरक्षण विधानसभेच्या नंतर जाईल। आणि विधानसभेच्या नंतर गेलं आणि आपण त्यावेळेस म्हणून मी आंदोलन करू तो काहीच उपयोग नाही। ही लढाई रस्त्यावरची लढाई नाही आहे, तर ही विधानसभेची लढाई आहे। आणि ओबीसीने हे बघितलं पाहिजे की उद्याची विधानसभेची लढाई जिंकायची आहे। इथपर्यंत जे आहे ते आपण मांडण समजू शकतो, पण काही जण त्याला सामाजिक वळण देण्याचा प्रयत्न करत होते। आपल्याला माहिती आहे की 2 आमदारांच्या गाड्या फोडल्या म्हणजे त्यांचे असणारे कार्यकर्ते मोर्चे काढतील, आंदोलन करतील, काही करतील आणि एक वनवा आपल्याला महाराष्ट्रभर पेटवता येईल। हा काही राजकीय पक्षांचा, काही नेत्यांचा असणारा डाव होता। तो डाव या यात्रेने पूर्णपणे सफल केला। मी असं म्हणतो की त्यांचा असणारा असफल झाला आणि शक्य त्यांना आता मतदारसंघामधनं होणार आहे तेवढं लक्षात घ्या। विधानसभेमध्ये का 57 आरक्षणाच्या जागा आहेत, 100 ओबीसीने घेतल्या, 100 मराठा समाजाने घेतल्या। ठराव मंजूर करायला 145 लागतात, तर या आरक्षित जागा सगळ्यात महत्त्वाच्या आहेत। नुसतं ओबीसीचं आरक्षण धोक्यात आलं नाही आहे। 2 दिवसापूर्वी जे सुप्रीम कोर्टाने जजमेंट आलं त्यांनी SC आणि STचं आरक्षण सुद्धा धोक्यामध्ये आणलं, अशी असणारी परिस्थिती आहे। मी आपल्याला विचारतो, उद्या तुम्ही पुन्हा रायबोलीला मतदान दिलं तर तो आरक्षणाच्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे या बाजूने मतदान देईल की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करून घेतला पाहिजे, कोणाला मतदान करेल? तो मराठ्यांच्या बाजूने मतदान करणार का? तो निवडून की आम्ही आरक्षण वाचवणार, तुम्ही दारू द्या आम्ही पिऊ, तुम्ही 1000 रुपये द्या तेही आम्ही घेऊ, तुम्ही मटण द्या तेही आम्ही खाऊ, पण तुमच्याशी बैमान झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही आमच्याशी इमान राहून आमचे उमेदवार निवडून आणू, हा चंग बांधा। एवढं बोलतो आणि रजा घेतो। जय भीम, नमस्कार।
सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.